मध्ये आमरस महोत्सव सुरू झालेला आहे मंडळी. लवकर आमरसाचा अनलिमिटेड आस्वाद घ्या, लवकर या. वा वा. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. आज मी आहे पुण्यामध्ये मी माझ्या मैत्रिणी सोबत आहे आणि हे आहे तिचं कुटुंब. तर यांच्या सोबत आज मी जेवायला आली आहे. आपण कुठे आलो आहोत दुर्गा? दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आलेलो आहे. इथे एकदम प्रसिद्ध आहे हे आणि यांची थाळी खूप टेस्टी आणि छान असते. एक नंबर असते. तर चला, एका थाळीवर 2 थाळी फ्री अशा प्रकारची आमची कोणतीही स्कीम नाही. अशा प्रकारची जाहिरात फेसबुक व इतर कुठल्याही ऑनलाईन साईटवर आम्ही करत नाही याची नोंद घ्यावी. न घेतल्यास आपली फसवणूक होऊ शकते. दिनांक 8/3/2022 रोजी पासून फ्रेश आमरस थाळी दर 380 रुपये, पार्सल थाळी दर 450 रुपये बरं का. आणि मेनू जो आहे तो वेगवेगळा आहे. सोमवार ते शनिवार वेगळा मेनू आहे, चतुर्थीचा मेनू वेगळा आहे आणि सोमवार ते शनिवार मिनी पार्सल मेनू वेगळा आहे. हे बघा, इथे रविवार मिनी पार्सल वेगळा आहे. चला आता मध्ये जाऊया. चला भाऊ. कृपया जेवणा अगोदर या काउंटरवरून कुपन घ्यावे. थाळी दर 380 रुपये, पार्सल दर 450 रुपये. हे बघा, इथून घ्यायचं आहे कुपन. कुपनचे दर लिहिलेले आहेत. एका प्लेटसाठी 380 रुपये, 2 प्लेटसाठी 760, 3 प्लेटसाठी 1140 असे. जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आणि जितका मोठा ग्रुप येईल तेवढं तुम्हाला स्वस्त पडेल. इथे माझ्या मागे पूर्ण सिटिंग आहे, पूर्ण हॉल. हे बघा, जेवणाची सिटिंग केलेली आहे आणि तर जेवणाची वेळ झाली त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्याआधी आपण पटकन किचनमध्ये जाऊया आणि किचन पाहूया. त्यानंतर आपल्याला देखील जेवायला बसायचं बरं का. चला किचनमध्ये. आता मी आहे दुर्वांकूरच्या किचनमध्ये आणि ही आहे आमरस बनवायची मशीन. बघा, इथून आंबे टाकताय आणि इकडनं सालं निघताय आणि इकडनं रस. आणि हे बघा, फक्त 2 काप केलेले आहेत आंब्याचे आणि बाठा आणि सालं आपोआप निघतायत. मस्त वाटतंय ना, बघूनच भारी वाटतंय. म्हणजे असं वाटायला लागलं ही मशीनच विकत घ्यायला पाहिजे. घरी आमरस काढण्यासाठी किती सोपं काम आहे बघा. वरतून आंबा टाकला की एका बाजूला सालं, एका बाजूला आमरस. तो असा आमरस असा मस्त निघतोय ना, त्याला बघूनच तोंडाला खूप पाणी सुटले बघा. काय भारी वाटतोय आमरस हा. ही मशीन तर एकच नंबर आहे बाबा. वरतून आंबे टाकले, एका बाजूला आंब्याची सालं आणि एका बाजूला आमरस आणि किती पटापट निघतो. हे बघून खूपच भारी वाटतंय, एकदम भारी, एकदम मस्त वाटतंय. असं तर माझं आंब्यावरती प्रेम आहेच, पण असं बघून आमरसावरचं प्रेम अजून थोडंसं वाढलंय बघा. आता इथे भजी तयार झालेली आहे, गरमागरम भजी आहे इथे. भजी काय, भजी. आणि इथे मंचुरियन बनवतंय गरम. हे बघा, तळतायत मंचुरियन. पापड तळून ठेवलेले आहेत. किचन खूपच मोठा आहे आणि एवढा मोठा किचन असून देखील स्वच्छ आहे. बघा, आता गरम इथे भजी तळणार आहेत. आणि इथे आहे मऊसूद असं खमण. ही आहे वाटणाची मशीन. यामध्ये वाटण तयार केलं जातं आणि ते सगळे एकत्र बसून लसूण सोलतायत. इथे मस्त गरमागरम चपाती बनवतायत. वरण, बटाटा भाजी, पनीरची भाजी, मूग उसळ, पनीर टिक्का मसाला आहे, पनीर टिक्का, साधा भात, मसाले भात आहे,
हे ढोकला आहे, हे भजे, आमरस आहे, श्रीखंड, दहीवड्याचं दही वडा. आता माझ्यासोबत आहेत दुर्वांकूर डायनिंगचे ओनर श्याम मानकर. पुण्यातच नव्हे तर पुण्याच्या बाहेरच्यांचं देखील दुर्वांकूरवर एवढं प्रेम आहे की कोणी पुण्यामध्ये आलं तर दुर्वांकूरमध्ये जेवल्याशिवाय रिटर्न काही जात नाही. महत्वाचं कारण असे की क्वालिटी मेंटेन केली जाते. आमचा जो स्टाफ आहे तो सातत्याने एकदा तुम्ही जेवायला बसल्यानंतर विचारत असतो तुम्हाला काही हवंय का. त्याच्यामुळे लोकांना एक असं वाटतं की घरी आल्यासारखं वाटतं. अनेक महिला तर असं बोलतात की आम्ही माहेरी आलो असं वाटतं. 1975 साली आम्ही जी खानावळ सुरू केली त्या खानावळीमध्ये राईस प्लेटचा दर होता 1 रुपया. तेव्हापासून ह्या व्यवसायात आहोत. 15 वर्ष किराणा मालाचं दुकान चालवलं असल्यामुळे आमच्या लहानपणी तेव्हाचा जो अनुभव आहे तो या व्यवसायाला कामी येतो की ग्राहकाचं समाधान हीच आमची संपत्ती. तर आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर लोक काउंटरवर पैसे देऊन निघून जात असतात, परंतु मी ज्यावेळेस या ठिकाणी असेल तर ग्राहक हा माझ्याजवळ येतो आणि अन्नदाता सुखी हो असं म्हणून जातो. पोचपावती मिळाली ती पोचपावती मिळाली कामाची. अनेक लोक माझ्याबरोबर सेल्फी काढतात, मग ती लहान मुलापासून असू द्यात मोठे असू देत, सगळे सेल्फी काढण्यासाठी तुमच्याबरोबर आम्हाला सेल्फी काढायचं असते म्हणून सेल्फी काढत असतात. व्यवसाय तर सगळेच करत असतात, पण व्यवसायामधून एक प्रकारे लोकांची सेवा करण्याची संधी जी गणरायाने आम्हाला दिली त्याचा यथोचित उपयोग करावा ही आम्हा सर्वांची यामागची धारणा आहे. आम्ही जेव्हा पुण्याला आलो तेव्हा मला बऱ्याच जणांनी एक गोष्ट सांगितली की ताई तू पुण्यात आहेस तर दुर्वांकूरला नक्की जा, आवर्जून जा. असं एकाने नाही बऱ्याच जणांनी सांगितलं. मग म्हटलं की नाही दुर्वांकूरला गेलंच पाहिजे असं. आणि काका एक गोष्ट सांगू का, तुमची स्माईल खूप भारी आहे. हत्ती गणपतीची ही दुसरी मूर्ती प्रतिमा आहे. ती इथे आम्ही स्थापनेपासून इथे निर्माण केलेली आहे. ही गजाननाचीच कृपा आहे असं समजतो. या व्यवसायात असताना तुमचा झेंडा एव्हरेस्ट शिखरावर लागलाय तो रोजच लागला गेला पाहिजे ही आम्ही सर्वजण काळजी घेत असतो. बरोबर. लाख रुपये की बात बोली. भूक लागली, चला या लवकर जेवण वाढायला सुरुवात करा. चला सुरू करा, भूक लागली. भूक उसळ. पनीर टिक्का. आणि थाळी वाढताना सिस्टमॅटिक वाढतात ते, म्हणजे की बटाटा इथे, ही भाजी इथे, अजून पोळी इथे, असं त्यांचं एक हे असतं. आमरस आलेला आहे, अनलिमिटेड आमरस आलेला आहे, श्रीखंड, रंजिताच्या आवडीचा फेवरेट पुरी. हो पुरी वाडा अगोदर एक आणि चपाती पण वाडा एका बाजूला. हां पुरी पण आणि दही वडा. ढोकळा, भजी आणि पापड. अजून थाळी संपलेली नाहीये, अजून पदार्थ येत राहतात. अजून आहेत पदार्थ, येतील हळूहळू एक एक येतील करून. हळूहळू एक एक. मुगाची उसळ, पनीर टिक्का मसाला, श्रीखंड, आमरस, पुरी, चपाती, पापड, ढोकळा, लोणचं, भजी, बटाट्याची भाजी, दही वडा, तिळाची चटणी तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी आणि पुदिन्याची चटणी, खोबरा पुदिना खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी, कोशिंबीर पण आहे. भूक लागले ना, चल मग स्टार्ट कर पटकन. ताटामध्ये काहीच राहता कामा नाही ना दुर्गा, सगळं संपवायचंय असं तू मला बोललेलीस, बरोबर ना. मस्त. छान आहे बटाट्याची भाजी. ढोकळा मस्त छान असं नरम आहे. दुर्गा आमरसचं कॉम्पिटिशन करायचं का? ठीक आहे, किती पिणार? 4. बस 4. फिर तो मैं जीत गई. किती पिणार? तू जेवढे पिशे त्याच्यापेक्षा जास्त. एक वाटी बघू तर. चल स्टार्ट. हा 1 2 3 चेअर्स.
एवढी झालं बरं लगेच चलो जास्त नाही. येऊ दे बरं. ही नाही बस बस. फिर एक हो जाए, एक हो जाए. आता आता ना कॉम्पिटिशन. चिकनची तगडी खाताना बरोबर लागले कॉम्पिटिशन. येऊ दे. बस नको बस मला बस का बस. मी हारले. मी जिंकले. आमरस पुरी खाण्यामध्ये जास्त मजा येते बघा. भजी, दहीवडा. दहीवड्याचा घास जरा मोठाच झालाय, चालेल पण मला एकदम असं सॉफ्ट आहे ना. आवडला का? मुगाची उसळ, पनीर टिक्का मसाला, मस्त आहे पनीर टिक्का मसाला. खूप छान. श्रीखंड, श्रीखंड असं नाही खायचं. असं खायचं श्रीखंड. हा असं करून असं खायचं. असं श्रीखंड खाण्यामध्ये जास्त मजा येते. बटाट्याची भाजी खूप छान आहे. तुला काय मागवलंय? मसाले भात. मसाले भात. खोबरं कोथिंबिरीचं मस्त. तर मसाले भाताची खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकली. एकदम भारी टेस्ट. नाही नाही साधा भात. अच्छा साधा भात आहे हा. मग मसाला भात द्या. छान टेस्ट. बस 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 एवढाच. गरम गरम मसाले भात आणि वरून सासू तुपाची डाळ. मसाले भातामध्ये शेंगाडे पण आहे. कोबी आहे, कोबी. कोबी पण कोबी, शेंगदाणे, फरसबी आणि ते बर्थडे सेलिब्रेशन करतात बाजूला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वरण भात पण आहे बरं का, पण मला मसाला भात खायचा होता म्हणून मी मसाला भात घेतलेला आहे. हे भाऊ नाही थांबले गेले, काम होतं त्यांना. आले आम्हाला सोडलं त्यांनी, सोडलं आणि गेलं. आणि बसवलं आणि मग ते गेले. म्हणजे मी आता जातो, तुम्ही आरामात मस्त लंच एन्जॉय करा दुर्वांकूरचा. दुर्गा तुला कसं वाटलं आमच्या पुण्यातलं जेवण? अय, आमचं पुन्हा तुम्ही पालघरची, तुम्हाला कसं वाटलं मला ते सांगा तुम्ही. मी विचारायला पाहिजे. नाही भारी, मला पण खूप भारी वाटलं. एक नंबर. आमरस पैसा वसूल. आमरस पैसा वसूल. आमरस. मंडळी, तुम्ही पुण्यात आहात किंवा पुण्यात बाहेरून कुठून पुण्यात येत असाल आणि तुम्हाला आमरसाचा छान असा मस्त आस्वाद घ्यायची इच्छा असेल तर दुर्वांकूरला भेटायला विसरू नका. कळलं? कळलं. कळलं. मग मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. मग असेच खात राहा, पीत राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा. ऑलवेज स्माइलिंग. बाय बाय.